साध्य माहित नाही, साधन सांगितलं. साधन काय सांगितलं? शिवाजीनगर रिक्षा झाला आणि मला भेटायला या. रिक्षा झालं साधन, मुलगी झाली साध्य. पण मुलगी राहते कुठं हे काय माहिती? साधनाचं ज्ञान आहे, साध्याचं नाही. गेलं म्हातारं 2 लाख रुपये घेऊन शिवाजीनगर होतं. रिक्षा बस, रिक्षा चल. रिक्षावाला मला कुठं कुठं हे विचारायचं नाही. पोरीने सांगितलं शिवाजीनगर. याचा कीर्तनाशी काय संबंध? हो, पण तुमची पोरगी काय पांढर पोळात राहते का कुठं राहते कुठं नेमकं तेवढं तरी सांगा. ते बोलायचं नाही, दाट बोल नको. मग पोरीने सांगितलं पत्रात रिक्षा करून भेटायला, रिक्षा बसलं मला पोरीकडे गेलं. हो, पण पोरगी राहते कुठं म्हणजे ते सांगितलं नाही. रिक्षा करून बोलव. रिक्षा झालं साधन, मुलगी झाली साध्य. पण साध्याचं ज्ञान पाहिजे ना. साधनाचं आहे पण साध्याचं नाही. रिक्षावाला म्हणला म्हातारी नाही आणली म्हणजे 2 वर्षाची म्हातारी घेतलेल्या अभंगाशी काय संबंध? मुलीला काय सगळे भेटायला म्हणजे 2 लाख रुपये घेऊन सगळे 2 लाख. रिक्षावाला म्हणला बघतोय रिक्षावाला. रिक्षावाला म्हणला मग तुम्हाला पोरीलाच काय? मग म्हातारीला भेटायला नेतो बसा. रिक्षावाले त्याला न्याला कुठेतरी हानला वेळला पैसे घेतले काढून त्याला पाठवलं. याचा कीर्तनाशी काय संबंध? का झाला? साधनाचं ज्ञान आहे, साध्याचं नाही. माऊली, आपल्या बऱ्याच जणांना साधनाचं ज्ञान. आपण दिंडी हे साधन निवडले, पण पंढरपुरात गेल्यावर काय साध्य करावं याचा कीर्तनाशी काय संबंध? विहित हरिकथा समाधान चित्ता. काही जण इथून दिंडीच येत, साधन योग्य दिंडी, पण तिथं साध्य कळलं कांत ढवळपुरी करायचा फडा आहे बघा. साधन योग्य पण साध्य चुकलं. काय काय येडीत ना, ज्या अर्थी पंढरपुरात तमाशे चलत येत, ज्या अर्थी गिराईक आहे तर काही नमुने महाराज. त्या वारकऱ्याला नुसता वारकरी म्हणत नाही, मग पचरकी वारकरी म्हणजे 5 रंगात नाहून निघाला. आल्या कीर्तनकारांना काय म्हणायचं? वारकऱ्यांना नावं ठेवतात कीर्तनकार आणि कीर्तनामध्ये तमाशाचा उल्लेख करतात. मग अशा कीर्तनकारांना काय म्हणायचं? मला कालच दिलं होतं, तुम्ही का बंद दिलं? मग माझा गवळणी म्हणू नका. ऐका ऐका माऊली, मला हेच सांगायचं, काही ना साधन कळत नाही, साध्य कळत नाही. एक वर्ग असा आहे तिरुवनंतपुरमला, एवढं पुढे खाली दक्षिण पाहता गेला दौडला. एखाद्याला विचार करे मला तिकडे खाली तिरुवनंतपुरम काय मधुराई जायचे. मग याचा कीर्तनाच्या अभंगाशी काय संबंध? तुला बैलगाडी जाशील, पण बहुतेक तुझ्या वर्ष शहरात झालाच जाशील. मग रेलगाडीने जा, याने काय रेल्वे पाहिली नव्हती, तर मग रेल्वे कुठे म्हणजे दौंडला जा, दौंडला जंक्शन स्टेशन आणि मग दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे सापडते ना तिथे. आता याने काय रेल्वे पाहिली नव्हती. मदुराई हे त्याचं साध्य, पण जे साधन निवडलंय रेल्वे, ती रेल्वे यांनी कधी पाहिली नव्हती. एका तिकीट घाला, पण तिकीट घेतलं त्या तिकीट मास्टरला विचारलं रेल्वे कशी असते. कीर्तनकारांनी रेल्वे पाहिजे घेतलेला अभंग यावरती बोलण्याऐवजी मदुराई रेल्वे नको ते कीर्तन अभंग बाह्य बोलल्यामुळे नारदाच्या गादीचा आणि संतांचा अवमान होत नाही का, हे अतिशय महत्वाचे आहे. रेल्वे याने तेवढं डोक्यात काळी काळी असते धूर सोडते, काळी काळी असते धूर सोडते. रेल्वेचा यायला उशीर होता, पण तिकडून रेल्वेचा टीसी आला. त्याने काळे कपडे घातले होते, टीसी बीड जिल्ह्यातला होता. बीड आणि पिढे याचं समीकरण आहे, राग मारू नका. मग तो पिढ्यावडी धूर सोडीत चालला. वारकऱ्याचे बीड जिल्ह्याचा हा अवमान नाही का? साधन माहिती, आपलं साध्य माहिती मधुराई. कीर्तनामध्ये बीडीचा आणि बीड जिल्ह्याचा काय संबंध? धूर सोडते बहुतेक हीच रेल्वे आणि तो त्या टीसीच्या खांद्यावर जाऊन बसला. हे पहा, आता आपण रस्त्याची शूटिंग करत आहोत. पावसाची या ठिकाणी रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या त्या ठिकाणी आपण माऊली मंदिर येथे आज कीर्तन ऐकत होतो आणि त्यावेळी आजची कीर्तन सेवा असणाऱ्या कीर्तनकारांच्या वाचाळ वाणीतून अभंगावरती बोलण्याऐवजी हे बोलले जात होते. हे कितपत योग्य आहे? हा नारदाच्या गादीचा, संत वाङ्मयाचा, संतांचा अवमान नाही का?
दिंडी बदलली. हा काय खायला आहे का काय आहे, हे का काय आहे, सत्य का समाजासमोर काय? ती काय दिंडी येणं होय? अगदी बरोबर आहे आणि बाबा, म्हणूनच तू खायला कीर्तनाला निघाला लोक हे का येत का खायला नाही निघाला येत याची अक्कल तुलाही पाहिजे ना तुला. हे अरे तितकंच दिंडीत महत्वाचं आहे. भोजन पाहून जाऊ नये, भजन पाहून जावं. वा